तर कसं काय बाबांनो, काय चाललंय सर्वांचं? मजेत ना सगळे? तर इकडे बघू शकता, इकडे तोडतोय मी पानं झाडाचे. कशाचे पानं आहे ओळखू येतात का तुम्हाला? तर मित्रांनो, हे आहेत बेलाचे पानं. तर बेलाचे पानं आता तुम्हाला समजलं असेल कशासाठी तोडायला लागलो मी. तरी खाली जी तुम्हाला महादेवाची पिंड दिसते ती तिथे नाही टाकायची. तर ते आमच्या मामाच्या शेतामध्ये एक जुनी महादेवाची पिंड सापडली त्यांना त्यांच्या आईच्या सेवेतली. तर खूप दिवसानंतर ती सापडली आहे. तर तिलाच आज पाणी वगैरे दूध वगैरे घालून पूजा वगैरे करून तिथंच ते बेलाचे पानं वगैरे कौट वगैरे असं काही सगळं ठेवायचं आहे आणि अशी एकत्रित अशी समज पूजा करायची तिथं. तर इकडे शेतात जाताना बघू शकता किती भयानक पांदी आहे मित्रांनो. एखादा रात्रीचा कोणी इकडे आला तर त्याचं तो भिवूनच मरून जाईल, कामच होईल त्याचं. तर ठीक आहे, इकडे आलो आम्ही शेतामध्ये मामाच्या. बघू शकता ही ती पिंड आहे आणि त्या पिंडीसोबत एक असा आपला पारदर्शी काचेसारखा महादेवाची अर्धी मूर्ती पण सापडलेली आहे. बघू शकता ही ही ती मूर्ती आहे महादेवाची. आणि ही पिंड आहे ही जुनी त्यांच्या आईच्या काळातली. तर ती खूप दिवस झाले दगडामध्ये कुठे काय हे झाली होती, तर ती अचानक सापडली. तर ते म्हणतात की त्यांना स्वप्न वगैरे पडलं होतं की मला साप आलता त्यांच्या स्वप्नात, मला इथे इथे या ठिकाणी दूध दे असं तसं. तर ते स्वप्न पडल्याच्या नंतर त्यांनी इथं पिंडीची शोधाशोध केली आणि ती सापडली त्यांना. आणि ते एक महादेवाची ती पारदर्शी काचेची मूर्ती पण सापडली. तर त्यांच्यासोबतच आलो होतो मी इथं ते पूजा करायला. तर त्यांनी बघू शकता पूजा वगैरे चालू आहे त्यांची. ते गुलाल वगैरे काय ते धोत्र्याचं फूल, दूध वगैरे गाईचं सगळं काही त्यांनी ठेवलं तिथं. तर अशा प्रकारे आम्ही त्या इथं पूजा वगैरे केली. दूध टाकतायत ते सध्या तिथं. तर मग दूध वगैरे टाकल्याच्यानंतर अगरबत्त्या काही आणल्या नव्हत्या त्यांनी. अगरबत्त्या आणायचं त्यांना ध्यानच नव्हतं. त्यांनी आणले होते आपलं हे आणलं होतं काय म्हणतात, मेणबत्ती आणली होती. त्यानंतर इकडे नारळ सोलून घेतला मी आणि नंतर त्यांनी नारळ फोडला. बघू शकता. मग छान प्रसाद वगैरे खाल्ला. तर मित्रांनो, आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर या प्रसाद खायला मित्रांनो. हर हर महादेव. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद. जय महाकाल. हा काय म्हणतो? काय इकडं आहे आमचा हरण्या आणि आमची कपिला. सकाळी आणलेला चारा थोडाच राहिला इथं. आता धोपण केलंय मच्छर चावू नये म्हणून. मच्छर चावू नये म्हणून धोपण केलं इकडं. पिल्लूनी गाडी आणली बाहेर. पिल्लू गाडी आणली बाहेर. हे पिल्ल्या गाडी खेळतो का? बघ ना किती मस्त छान वातावरण झालंय. हे बघ. कुठं चालली गाडी? हा गाडी कुठे चालली तुझी? आमच्या गाडीकडं. तुला आता आपण दूध काढू गाईचं. चारा सकाळी खूप मोठा भारा होता. आता दिवसभर चालू तेवढा राहिला. इकडं आतमध्ये काय चालू आहे आतमध्ये? इकडं काय भाजी केली काय याच्यात? कारली परतली त्याच्यात. काय ही भाजी? शेपूची भाजी डाळीमध्ये. सोनाली कुठे गेली?
नाली ए नाली, चल दूध काढायला चल. गाईला खाजवायला चल. ब्रश घे. चिल 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 चिल. तर आम्ही चाललो मित्रांनो आता दूध काढायला. आता आम्ही काढणार आहे दूध आमच्या गाईचं. सोनाली गाईला ब्रशने खाजवणार आणि मी दूध काढणार. तर चला दूध काढायला. दूध काढायला आणि काढू आपण आता दूध. तर हा जे गाय आहे आमच्या मामीचा नाही, कोणाचा हां, तर ते आमच्या घरासमोरच्या भागून आहेत त्यांचा जग आहे हा. तर सोनाली पण त्यांचा कशाला घेता, आपलाच घ्या. पण चला म्हटलं घेऊ आता तोच. तर देऊ नंतर धुवून त्यांना मग काही नाही. चला मित्रांनो काढू आता आपण दूध गाईचं. आता हरण्याला प्यायला सोडलं. त्याला प्यायला सोडल्यावर मग ती पाना सोडल. मग त्याला थोडं पाजल्यावर मग आपण दूध काढून घेऊ पाहिजे. तर इकडे आत्ताच सकाळचं दूध काढलं आता आम्ही. इकडे आता हरण्याने घाण केली. शेण वगैरे उचलून टाकायला लागेल त्याचं. इकडे आता लाईट नाही आहे. चुलीवर पाणी ठेवलं आहे आंघोळीला सर्वांनाच. कशी चूल पेटली कडकमध्ये. पिल्लू काय करतो इकडं? पिल्लू काय करतो तू? कपडे धुतो काय? कपडे धुवायला आला? ए बंगू ए बंगू ए बंगू ए बंगू ए बंगू. तर इकडं अक्का बसली आता विचार करत कसल्या तरी गोष्टीचा. तर त्याला विचारू आपण कोणत्या गोष्टीचा विचार करायला लागलो. तर सकाळच्या वातावरणामध्ये असं घरापुढं पायरीवर बसून अक्काचा विचार चालू आहे काहीतरी सिरियस, बघू शकता. आणि पिल्लू पण इकडे खाली बघून काहीतरी विचार करायला लागले. बघा पिल्लू पण आता हसायला लागलंय. बघू शकता कसं हसायला लागले. बघा बघा बघू शकता कसं हसतंय. चॉकलेट फोडायला. हा बघा पिल्लू म्हणते मी चॉकलेट फोडवलं. तर हा आहे सकाळचा छान असा सुंदर व्ह्यू गावाकडचा. मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे सोमवार, श्रावण सोमवार. तर आज दूध वगैरे काढलं गाईचं. काही दूध बाजूला ठेवलं महादेवाला व्हायला पिंडीवर. आता आंघोळ वगैरे करून जाऊ दर्शनाला. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आहे संध्याकाळचा टाईम आणि आम्ही आलो वर टेरेसवरती. आहे बघा पिल्लू मी आणि पिल्लूची मम्मी म्हणजे सोनाली. हे बघू शकता इकडे शेत आहे आमच्या घराच्या पलीकडून. पाठीमागं पण शेत आहे. तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेरा. हे आमच्या घराच्या पाठीमागं शेत आहेत. तिकडं पण शेत आहे. तिकडं घरं आहेत. तसा तिकून असा रोड आलेला आहे. रोडला घर आहेत आणि असा इकडून आमच्या घराच्या पुढून रोड गेलेला आहे. असा इकडे पण शेत आहे. तर शेतामध्ये आहेत सोयाबीन आहे. सोयाबीन पूर्ण सगळीकडे सोयाबीन आहे. आणि इकडं तुम्हाला ह्या साईडला गाव आहे आमचं. हे इकडं
तिकडं गाव आहे ते, तिकडं आमच्या मामाचं घर आहे तिथं लाल गाडीच्या अलीकडं, आणि तिथं व्हाईट गाडी उभी आहे ते आमच्या मामाचं घर आहे. तर ते बसलेले आहेत तिथे, इथून ते खाली बसलेलं दिसणार नाही. तर हे आहे आमचं गाव. इकडे पिल्लूला पण वरून बघायचंय, तर सोनालीने घेतलंय त्याला आता दाखवायसाठी. ए पिल्ल्या चल खाली. का खाडे, ओ खाडे, खाडे कुठे गेले खाडे? खाडीला काय आवाज आहे ना. तर एकूणच हा आमच्या गावचा व्ह्यू आहे टेरेसवरून. तिकडे पाठीमाग तिकडं गाव आहे आमचं आतमध्ये, आम्ही इकडं रोडवरती राहतो बस स्टँडवर. तर हा आहे आमचा पिल्लू, हे सोनाली, हे पिल्लू इकडे, हा हा आहे आमचा पिल्लू, पिल्लू आमचा पिल्लू. तर आमचा गावचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतो टेरेसवरून नक्कीच कमेंटच्या द्वारे सांगा. आपल्या आडव्या ब्लॉग मधनं कसा दिसतो आमचा गाव नक्की सांगा. तर हा आहे आपला आडवा ब्लॉग. तर आम्ही जातो आता खाली. बाय कर पिल्लू. बाय म्हणा मंडळी. बाय मंडळी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू परत.